जळगाव जामोद तालुक्यामधील आसलगाव बाजार ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी आहे। काही दिवसापासून बाजारामध्ये अनेक चोऱ्यांचे प्रकार वाढलेत। मागील काही दिवसा अगोदर एक सराफ व्यापारी भर दिवसा लुटला गेला होता। तसंच अनेक मोटारसायकल, शेतकऱ्यांचे कृषी पंप, महावितरणच्या पोलवरील तारा, मोबाईल आणि पैशांच्या चोऱ्या चालूच आहेत। परंतु यातील एकाही चोरीचा आत्तापर्यंत शोध जळगाव जामोद पोलीस लावू शकले नाहीत, हे विशेष। काही दिवसापूर्वी कृषी बाजार समिती आसलगावमध्ये एका व्यापाऱ्याची बाजारामधनं बॅग लंपास करण्यात आली होती। बॅगेमध्ये तब्बल 3.5 लाख रुपयांची चोरी झाली। तसाच एक प्रकार 21 जानेवारीच्या आठवडी बाजारामध्ये घडला। सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास एक लहान मुलगा एका व्यापाऱ्याच्या बॅगेमधनं पैसे काढताना पकडला गेला। हा चोरी करणारा मुलगा एवढा लहान आहे की त्याच्यावर कोणी संशयसुद्धा घेऊ शकणार नाही। बाजारात चोरी करण्यासाठी लहान मुलांच्या मदतीनं चोरी करण्याची एक नवीनच शक्कल लढवली जातीये। या चोरांच्या या युक्तीमुळे पोलीस प्रशासनही हतबल झालेत। लहान मुलांनी चोरी केली तर पोलीससुद्धा कोणतीही कारवाई करत नाही, तर चोरी पकडल्या गेली तर नागरिकसुद्धा चोप देत नाहीत, म्हणून अशा मुलांचा वापर केला जातो। आसलगाव बाजारामध्ये घडलेल्या या चोरीच्या घटनेमध्ये या अल्पवयीन मुलांसोबत 2 व्यक्ती होत्या, परंतु मुलाला पकडल्यामुळं ते दोघेही फरार झाल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे। आसलगाव बाजारातील हे चोऱ्यांचं सत्र थांबवण्यासाठी जळगाव जामोद पोलीस प्रशासनासोबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा बाजारातील सुरक्षेत वाढ करणं हे आवश्यक आहे। बाजारात येणारे व्यापारी, व्यावसायिक आणि किरकोळ धान्यवाल्यांकडनं ग्रामपंचायत प्रशासन कर वसूल करते, मग व्यापाऱ्यांसह नागरिकांना सुरक्षा ही का पुरवल्या जात नाही, असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करतायत। छोट्या मोठ्या चोऱ्या आणि दरोड्यांचे प्रकार आसलगाव बाजारामध्ये वाढतच असून ही एक चिंतेची बाब आहे। याकडे जळगाव जामोद पोलिसांनी आत्ता तरी विशेष लक्ष देण्याची मागणी या निमित्तानं करण्यात येत आहे। सकाळी 8च्या दरम्यान गर्दी चांगलीच होती। आमची पैशाची देवाणघेवाण चालू असताना एक मुलगा आला आणि माझ्या शेजारी बसताना माझे पैसे वाटप करत असताना चेन बॅगेची उकळी होती। तो 5 मिनटं बसला, नेटवर्क आली, जवळ आला माझ्या आणि माझ्या थैलीमध्ये हात घातला आणि 50,000 रुपये थैलीतून काढले त्याने। इथल्यात मी त्याचा हात पकडला, नंतर त्याला मी पकडलं, पण त्याच्यासोबत 2 माणसं होती, पण ते आम्ही पकडू शकलो नाही, ते पळून गेली। पण तो मुलगा आम्ही पकडला आणि त्याच्यानंतर मार्केटच्या हवाली केला। प्रतिनिधी संजय दांडगे, जळगाव जामोद, बुलढाणा, NTV न्यूज मराठी।